कोकणाचा जनभक्त शिरोमणी म्हटलं जातं अशा नामदेव महाराजांचा. ते म्हणताय, ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरते, उद्धरावया आले दीनजना. ज्यावेळी ज्ञानेश्वर माऊलींनी समाधी घ्यायची जेव्हा ठरवलं, त्यावेळी हा अभंग नामदेव महाराजांच्या मुखातून आलेला आहे. आणि ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले. आता इथे ब्रह्म म्हणजे काय? तर ब्रह्म म्हणजे प्रत्यक्ष साक्षात पांडुरंग. आणि मूर्ती, ज्याची प्रतिकृती जिथे असते त्याला आपण मूर्ती म्हणतो. म्हणजे बघा, नाथ महाराजांना शांतीची मूर्ती म्हणतात, नामदेव महाराजांना भक्तीची मूर्ती म्हणतात, तुकोबांना वैराग्याची मूर्ती म्हणतात. तसं ज्ञानेश्वर माऊली ही ब्रह्ममूर्ती आहे असं नामदेव महाराज सांगतात. मग हे चारही भावंड जी आहेत ना, निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताई, ज्यावेळी समाधी सोहळा होता त्यावेळेला तिथे नामदेव महाराजांच्या चारही मुलांनी ती जागा स्वच्छ केली. तिथे दर्भासन घातल्या, त्याच्यावरती हरणासन घातले, मोठ्या समया तेवत ठेवलेले आहे. पुढे ज्ञानेश्वरीची हस्तलिखित अशी प्रत ठेवलेली आहे. आणि निवृत्तीनाथ आणि प्रत्यक्ष भगवान पांडुरंग हे दोघे जण माऊलींचा हात धरून या स्थानी त्यांना नेतात आणि प्रत्यक्ष तिथे त्यांना बसवले. आता ह्या सगळ्यांनाही वाटत होतं की आपण सुद्धा जावं, पण निवृत्तीनाथ हे त्यांचे गुरु असल्यामुळे आणि भगवंत हा त्यांचा सखा असल्यामुळे हे दोघच जण फक्त त्या विवरामध्ये गेले. आणि तिथे माऊलींनी ध्यान लावलंय आणि पुढे निवृत्तीनाथांनीच तो शिला बंद केली. आता माऊलींनी संजीवन समाधी घेतली असं आपण म्हणतो. मग जिवंत समाधी आणि संजीवन समाधी याच्यामध्ये काही फरक आहे का? आहे, याच्यामध्ये फरक आहे. काही संतांनी आपला देह म्हणजे प्राण कोंडून असं त्यांनी मरण पत्करलेलं आहे, म्हणून त्यांना जिवंत समाधी असं म्हटलं जातं. पण माऊलींची ही संजीवन समाधी आहे. याचं कारण माऊलींनी जसा आपला देह आणि पंचमहाभूत जी आहेत त्याप्रमाणे माऊलींनी एक एक ह्या भूताला आपला प्राण दिलेला आहे. म्हणजे हा जड तत्व आहे, म्हणून हे भूमी तत्व आहे आपलं देह. तो जसा पाण्यामध्ये आपण रत्ता गणेश विसर्जन आता नुकतंच झालेला आहे, मातीची शाडूची मूर्ती आपण पाण्यामध्ये म्हणजे जलतत्वामध्ये घालतो, तसा माऊलींनी आपला हा पृथ्वी तत्वाचा देह हा जलतत्वाला दिला. त्याच्यामध्ये ते समरस झाले आणि त्यानंतर जलतत्वामधनं ते अग्नितत्वामध्ये, कारण पाण्याला विझवतो तो अग्नी, म्हणून ते अग्नितत्वामध्ये गेले. मग अग्नितत्वातनं ते वायू तत्वामध्ये गेले आणि त्यानंतर ते आकाश तत्वामध्ये गेलेले आहे. म्हणून माऊलींची समाधी ही संजीवन समाधी असं म्हटलं जातं. म्हणून आजही जर एखाद्या भक्ताला दर्शन द्यायची किंवा घ्यायची इच्छा प्रबळ झाली तर माऊली पुन्हा आकाश तत्वातून वायू तत्वात, वायू तत्वातून अग्नितत्वात, अग्नितत्वातून जलतत्वात आणि जलतत्वातून भूमी तत्वामध्ये येऊन जी ज्योत निर्माण होते त्या ज्योतीतनं त्या भक्ताला दर्शन आजही देऊ शकतात. म्हणून जिवंत समाधी आणि संजीवन समाधी याच्यामध्ये हा फरक आहे. आणि माऊलींनी ही संजीवन समाधी घेतलेली आहे. मग असं दर्शन खरंच दिलंय का हो कोणाला माऊलींनी? तर आमच्या एकनाथ महाराजांना माऊलींनी दर्शन दिलंय. म्हणजे स्वप्नामध्ये दृष्टांत झालाय की ती पिंपळाची मुळी माझ्या गळ्याशी लागलीये, ती दूर कर, असं ज्ञानेश्वर महाराजांचा दृष्टांत नाथांना झालाय. आणि पैठणहून ते तिथे ती जागा शोधायला आले.
सगळ्यांनी त्यांना वेड्यात काढलेलं आहे की असं काही नाहीच आहे. कारण इतकं म्हणजे 1200 सालातले ज्ञानेश्वर महाराज आहे, 12व्या शतकातले. आणि हे जवळजवळ 1500 असं शतकातले नाथ आहेत. म्हणजे 400 वर्ष मध्ये गेलेली आहे. त्यामुळे ही जी गोष्ट आहे ती हळूहळू हळूहळू आपल्या बुद्धीतनं नाहीशी झालेली होती. पण ज्ञानेश्वर माऊलींनी नाथांना दृष्टांत देऊन आणि नाथ तिथे गेले आणि खरोखरच त्याचा शोध घेतलाय, आत विवरात गेले आणि तिथे ज्ञानेश्वर माऊलींचं दर्शन त्यांना झालंय. त्यांचा संवाद तिथे झालाय की त्यांनी मुळी बाजूला काढली आणि तिथे माऊलींनी त्यांना आदेश केलाय की ही ज्ञानेश्वरीची प्रत ही खरी शुद्ध प्रत आहे. कारण लोकांना सवय असते आपलं त्यात काहीतरी घालायचं. अहो साधा निरोप सांगायचा झाला ना तरी आपल्या त्याच्यात घालतो की नाही. म्हणून आपण पूर्वी कानगोष्टी खेळत असतो. पहिल्याने सांगितलेली गोष्ट शेवटी काहीतरी तिसरंच होतं. मग असा जो समाजाचा गुण आहे म्हणून शुद्ध प्रत ही माऊलींनी त्यांना परत करायला सांगितली आणि अशी शुद्ध प्रत नाथांनी केली. पण नाथांनी माऊलींना विचारलंय की मी तुमचा आणि माझा संवाद झालाय, हे लोकांना खरं वाटण्यासाठी काहीतरी प्रसाद द्या. परवाच प्रसादाचा अर्थ सांगितला की प्रत्यक्ष साक्षात दर्शन म्हणजे प्रसाद. मग असा प्रसाद माऊलींनी दिलाय हो नाथांना. काही जणांनी असं वाटतं की माऊली हयात असताना हरिपाठ केलाय, पण तसं नाहीये. मामा दांडेकरांची तुम्ही जर 7 ज्ञानेश्वरी बघितली तर त्याच्यामध्ये ही कथा आलेली आहे. त्यांनी लिहिलीये की असा प्रसाद नाथांनी मागितलाय तेव्हा माऊलींनी हरिपाठाचे अभंग त्यांना दिलेले. म्हणजे संजीवन समाधी घेतल्यानंतर हरिपाठ हा उदयास आलेला आहे. म्हणजे अशी संजीवन समाधी माऊलींची आहे. म्हणून त्यांना ब्रह्ममूर्ती असं नामदेव महाराज या अभंगामध्ये म्हणताय. आणि ब्रह्ममूर्ती संतांचं आपण 2 दिवस अत्यंत विवरण करतोय की संत हे कशासाठी अवतार घेत असतात. तर संत हे दीनजनांचा उद्धार करण्यासाठी अवतार घेत असतात. म्हणून भगवंत हा भक्तवत्सल असतो, संत हे दीनवत्सल असतात आणि आपण कुटुंबवत्सल असतो. फक्त आपल्या कुटुंबाचा विचार करणं एवढंच आपलं काम असतं. पण संत हे दीनवत्सलांचा, म्हणून त्यांना दीनवत्सल ही पदवी बहाल केलेली आहे. म्हणजे एक वेळ भगवंत दूर लोटू शकतो पण संत कुणाला कधीही दूर लोटत नाही. ते दीनवत्सल आहे. म्हणून असे ब्रह्ममूर्ती संत हे माऊलींच्या वरती जेव्हा त्यांनी समाधी सोहळा संजीवन समाधी घेतली तेव्हा या मुखातून नामदेवांच्या आगमन झालेला. आणि खरोखरच म्हणजे ज्या ज्या वेळी नामदेवांना सुद्धा एकदा त्यांनी हट्ट केला होता भगवंताजवळ की मला परत ज्ञानाला भेटायचंय. पण असा हट्ट भगवंतांनी पुरवला नाहीये. ते काय म्हणताय की मी म्हणजे ज्ञाना आणि ज्ञाना म्हणजेच मी, तू माझ्यातच ज्ञाना बघ. म्हणून ज्या वेळेला काही परदेशी लोक आली होती आणि आम्हाला संजीवन समाधीमध्ये काय आत आहे असं आम्हाला बघायचंय आणि आम्ही त्याला एक सुई एवढं अग्र पाडू, छिद्र पाडू आणि त्याच्यामध्ये दुर्बीण घालून आम्ही आत बघू. पण आपल्या लोकांनी त्याला मनाई केलेली. म्हणजे आपली जी श्रद्धा आहे की माऊली तिथे आहे. म्हणून ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरण असे हे संत. म्हणून त्याच्या पुढचा त्यांचा भाऊ जो सोपान आहे त्याचं पुढे वर्णन त्यांनी केलंय की ब्रह्मादिक ज्यांच्या वंदिती पायू. आता ब्रह्मा हा भगवंताचा पुत्र आहे ना, नाभी कमलातनं तो आलेला आहे आणि ब्रह्माचाच अवतार सोपान आहे. आता सोपान म्हणजे काय, जिना. आता आपण जिना जेव्हा चढतो सरळ पायऱ्या असतात. समजा तुमचं आता तोंड पूर्वेला आहे पण अशी एक मध्ये जागा येते की चौकोन की तुमची दिशा बदलली जाते आणि पुन्हा तुम्हाला जिना लागतो आणि मग तुमची पुन्हा दिशा जर पूर्वेकडे असेल तर तुमची दिशा पश्चिमेकडे येते. म्हणजे असा जिना चढत चढत
तुम्ही ब्रह्ममूर्तीपर्यंत जाऊ शकता, म्हणून ब्रह्मादिक त्यांचे वंदित पाय. म्हणजे ह्या चारही भावंडांची नावच अशी आहेत की निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई. निवृत्ती म्हणजे काय? संसारातून निवृत्त झाल्याशिवाय तुम्हाला ज्ञान प्राप्ती होणार नाही. म्हणून निवृत्ती नंतर ज्ञानदेव आहे, ज्ञानदेवानंतर सोपान आहे. मग हा सोपान कशासाठी आहे हो? तो वरच्या पायरीला जो चौकोन येतोय तो मोक्षपदाचा आहे. मग मोक्षपद हा जिना चढून गेल्यानंतर लागणार आहे. म्हणून शेवटची मुक्ताबाई ही आधी माया सांगितली. म्हणून निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई अशी यांची नावं. त्याच्या मागचा अर्थ एवढा आहे. पण आज आपण नावं ठेवताना काय ठेवतो का असं विचार करून काहीही नावं ठेवत असतो आधी. म्हणजे बारशाला गेलं की विचारावं लागतं काय ह्याचा अर्थ आहे. अगदी साधं उदाहरण सांगायचं तर आपल्या मुलाचं नाव किती जण अनिकेत ठेवतात. अनिकेत म्हणजे काय? ज्याला घर नाही असं. मग तुमचं मूल असं आहे का ज्याला घर नाही असं? मग अशी नावं या विठ्ठलमंदाने रुक्मिणीने ठेवलेली होती. म्हणून नावात सुद्धा त्यांच्या आपल्याला परमार्थाचा मार्ग दिसतो अशी ही चारी भावना. म्हणून ब्रह्मादिक त्यांच्या लागती पायवणी. कारण सोपान हे ज्ञानेश्वर महाराजांच्या सतत पाया पडत असते. कारण ते ब्रह्ममूर्ती आहे. म्हणून असे ब्रह्ममूर्ती संत हे जगी अवतरतात ते दीनवत्सलांचा उद्धार करण्यासाठी. मग असे संत जे आहेत आपण बघतो की समर्थांचा अवतार, मारुतीचा अवतार, समर्थांचा अवतार सांगितला. भगवान श्रीकृष्णांचा अवतार हा ज्ञानेश्वर माऊली भगवान श्रीकृष्णांचा अवतार आहे. श्रीधर स्वामी हा दत्ताचा अवतार सांगितलेला आहे. किंवा स्वामी समर्थ हे सुद्धा दत्ताचे अवतार आहे. असे प्रत्येक संत या कोणत्या ना कोणत्या देवाचा अवतार आहे. म्हणून ते त्यांचं काम झालं की ते आपला अवतार समाप्त करतात. म्हणून 23व्या वर्षी का हो संजीवन समाधी घेतली? कारण ह्या अवताराचं कार्य माझं झालेलं आहे. म्हणून हे संत जे अवतरतात ते बुडत हे जन न देखणे डोळा. म्हणून हे संत अवतार घेतात आणि समाजाची घडी नीट करतात. की समाजामधली लोकांमध्ये जी अज्ञानाची काजळी आलेली आहे ती काजळी झाडण्याचं काम हे संत करतात आणि पुन्हा समाज हा उन्नत करतात आणि आपलं कार्य झालं की ते निघून जातात. म्हणून तुकोबाच एका अभंगामध्ये म्हणतात, आम्ही वैकुंठीचे निवासी, आम्ही आम्ही मार्ग हा स्वच्छ करत असतो सामान्य लोकांसाठी. हा मार्ग म्हणजे हा परमार्थाचा मार्ग आहे. म्हणून संत हे अवतार घेतात. पण कशासाठी? तुकोबा म्हणतात की आम्ही वैकुंठीचे वासी आहोत, आम्ही त्या परब्रह्माजवळ राहणारे आहोत. पण त्याला किती काम सांगायचं, म्हणून आम्ही इथे अवतार घेतो. आणि ऋषी मुनींनी जे आपल्याला सांगितलंय, वेदामध्ये जे आपल्याला सांगितलंय ते सामान्य जनांना सोपं करून सांगण्यासाठी आम्ही हा अवतार घेत असतो. म्हणून संत जे असतात ते अत्यंत
प्रेमळ असतात, कनवाळू असतात, कृपाळू असतात. आणि त्यांचं मुख्य लक्षण काय असतं? संत आनंदाचे स्थळ, संत आनंदाचे स्थळ, संत सुखची केवळ, संत सुखची केवळ, नाना संतोषांचे मूळ, ते हे संत श्रीराम. संत आनंदाचे स्थळ. संतांजवळ आपण गेलो की कधी ते दुःखी दिसतात का? कधीच आपल्याला दुःखी दिसत नाही. उलट त्यांच्याजवळ आपण गेलो की आपण सुखी समाधानी होतो. हा प्रत्यय आपल्याला वारंवार येतो. कारण त्यांचं पहिलं लक्षण सूत्र सुद्धा श्लोकामध्ये सांगितलंय, वदनम प्रसाद सदन. त्यांचं मुख कमल हे सतत प्रसन्न असतं. तर आपलं काय असतं? सकाळी जर आपण फिरायला गेलो ना, तर एक एक अवतारामध्ये बायका दिसत असतात की त्या बाईला आपण एखाद वेळी ओळखू शकत नाही, आणि तीच बाई नंतर लग्नाला आली की ती इतकी छान येते, हीच का ती सकाळची, असं आपल्याला भ्रांत पडेल. पण संतांना आपण कधीही बघितलं तरी त्यांचं मुखकमल हे प्रसन्नच असतं. पण आपलं कायम वक्रतुंड. कितीही आपल्याला सुख मिळो, काहीतरी आपल्याला कमी वाटतच. अगदी नवऱ्याने साडी आणली, जरा एक बीटभरापेक्षा थोडा काठ जास्त असताना चाललं असत. हा रंग होता हो माझ्याकडे, जरा ह्याच्यातली वेगळी शेड आणली, अगो त्याच्यामध्ये सुद्धा आपण काही ना काहीतरी त्रुटी काढत असतो, शोधत असतो. आणि मग असं आपण काढलं की आपलं तोंड कसं होतं? वक्रतुंड. कितीही मिळालं तरी सुद्धा आपल्याला ते समाधानकारक वाटत नाही. पण संत मात्र कायम प्रसन्न वदन असतात. हे संतांचं पहिलं लक्षण सांगितलं. मग तुकारामच एका ठिकाणी म्हणतात की संत कसे ओळखायचे? आपण संतांची अनेक लक्षणं 2 दिवस बघितली. पण त्याच्या मस्तकावर जटा नसल्या तरी चालतात, तो संत चालला. असा अभंग मोठा आहे हा खूप. पण ज्याची वाणी अत्यंत गोड आहे, मनाचा जो निर्मळ आहे, ज्याच्या मनामध्ये भेदबुद्धी नाही, पापबुद्धी नाही, मत्सर बुद्धी नाही, मग त्याच्या गळ्यामध्ये माळ असो किंवा नसो त्याला काय फरक पडतोय, असं संतांचं लक्षण हे तुकाराम महाराज सांगतात. पण आपण मात्र अशा संतांना काय समजतो? सामान्य समजतो. त्यांना आपल्यासारखेच मानतो. कारण त्यांना साधूची लक्षणं वरवर दिसत नाहीत ना. कफनी घातलीये, जटा वाढवलीये, अंगाला भस्म लावलाय, असं त्यांचं लक्षण दिसत नाही. आणि म्हणून आपली अवस्था कशी होते? तुकाराम एका अभंगामध्ये म्हणतात, अभाग्याच्या घरी Thank you.
आणि ओढाळ म्हणून हाकून दिले. तसं सामान्य रूपामध्ये असलेले संत हे आपण ओळखत नाही, म्हणून एखाद्याच्या हातात परीस लागलाय पण तो साधारण दगड म्हणून जर फेकून दिला तर आपल्यासारखे कर्मदरिद्री आपणच. म्हणून संतांची लक्षण ओळखा. म्हणून ब्रह्ममूर्ती असणारे हे संत जगामध्ये अवतार घेत असतात, पण आपण त्यांना ओळखण्यामध्ये कमी पडतो. मग संतांचं दुसरं लक्षण काय आहे तर होका दुराचारी विषयी असक्त संत कृपे त्वरित उद्धरतो. अगदी कितीही विषयी एखादा मनुष्य असला, दुराचारी असला, तरी सुद्धा संत कृपेनी तो उद्धरून जातो, एवढं सामर्थ्य त्यांच्यामध्ये आहे. म्हणून एकदा रामकृष्ण परमहंसांचा एक शिष्य होता, एकनिष्ठ शिष्य होता, पण त्याला व्यसन होतं दारूच. कळत होतं की हे व्यसन चांगलं नाहीये, सुटावं वाटत होतं, पण तेव्हा काय आता मुक्ती व्यसन केंद्र नव्हती आहोत. आणि त्याला असं वाटायचं, म्हणून एक दिवस त्यांनी रामकृष्ण परमहंसांना विचारलंय की व्यसन सुटण्यासाठी मी काय करू. तर रामकृष्णांनी त्याला उपाय सांगितले, तू मदिरा घेतलीस तरी माझी काही हरकत नाही, असं पहिलं सांगितलं. म्हणजे निम्मा रोग असाच जातो. घ्यायला सांगितलं ना, माणसाची वृत्ती कशी आहे मनाची, नको करू म्हणलं की ते करावंसं वाटतं, पण तू हे केलंस तरी चालेल, तर आपलं मन तिथे जातच असं नाही. म्हणून रामकृष्णांनी त्याला सांगितलं की तू घेतलीस तरी चालेल, पण त्याच्यासाठी एक मी तुला नियम सांगतो. काय सांगतो नियम, तू जेव्हा तुझा ग्लास भरशील तेव्हा माझा सुद्धा एक ग्लास भरायचा आणि तो माझ्या फोटो पुढे ठेवायचा, कारण मी सतत तुझ्या जवळ बरोबर नसणार. एवढं तू कर. याला आनंद वाटला की प्यायला सांगितलंय, फक्त काय करायचंय, त्यांच्या पुढे एक ग्लास ठेवायचा, नंतर प्रसाद म्हणून आपणच घेऊ. अशी मनोवृत्ती झाली. आणि दुसऱ्या दिवशी बाटली आणि ग्लास घेऊन बसलाय, एक ग्लास ओतलाय. आठवण झाली रामकृष्णांनी काय सांगितलंय, त्यांचाही ग्लास भरायचा आहे, कारण हे पेय दुसऱ्याशिवाय पित नाहीत म्हणे. असं मला माहिती नाहीये, पण त्यामुळे दुसरा ग्लास भरलाय आणि स्वामींच्या फोटो पुढे ठेवायला हात घेतलाय मात्र. आणि मनात विचार आलाय की स्वामींना हे असं अशुभ कसं द्यायचं, म्हणून स्वामींपुढे ग्लास ठेवला नाही. म्हणजे मनाची लाज असायला पाहिजे माणसाला ह्या गोष्टीत, जनाची नाही तरी मनाची नक्की लाज असायला पाहिजे. तसं याचं झालं आणि फोटो पुढे ग्लास ठेवला नाही. बरं, त्यांना दिल्याशिवाय घ्यायचं नाहीये, नुसता ग्लास ठेवायला नाही सांगितलंय, मला दिलास की तू घ्यायचंय. झाला तो दिवस कोरडा गेला. दुसऱ्या दिवशी पुन्हा तोच उपक्रम. अहो 7 दिवसात त्याची व्यसन सुटले. म्हणजे इतका की सलग घेणारा, पण त्याचं व्यसन सुटलं. म्हणून होका दुराचारी विषयी असक्त संत कृपे त्वरित उद्धरतो. असाच एक शालेय मुलगा होता आणि वडील सतत पिऊन यायचे आणि आईला मारहाण करायचे. त्या मुलाला ते अजिबात आवडायचं नाही. आणि ह्याच्यावर आपण काय करू शकतो असं त्याच्या मनामध्ये सारखा शोध चालायचा. आणि एक दिवस वर्गात बसलेला असताना शिक्षकांनी हाक मारली आहे पण लक्ष नाहीये. म्हणून शिक्षकांनी विचारलं, काय झालं बाळ, काही तुला प्रश्न पडलाय का. आणि असं विचारल्यानंतर तो म्हणालाय की असं असं आमच्या घरामध्ये आहे, तर मी काय करू, माझ्या आईला होणारा त्रास मला बघवत नाही, पण वडील पिऊन येतात आणि माझ्या आईला बेदम मारतात, तिच्याकडनं पैसे घेऊन जातात. तेव्हा ते त्याचे शिक्षक म्हणाले, बाळ काळजी करू नकोस, मी सांगेन ते तू करशील का, त्यांनी तुझ्या वडिलांचं व्यसन सुटेल, सांगा म्हणाले. आणि त्या गुरुजींनी त्याला सांगितलं की दररोज सकाळी तू शाळेत येताना त्यांना नमस्कार करायचा आणि शाळेत यायचं, असा तू उपक्रम कर.
आता या मुलाला असं वाटलं की नमस्कार करून त्यांचं व्यसन कसं काय सुटेल, पण गुरुजी सांगतात म्हणजे ह्याच्यामध्ये काहीतरी तथ्य आहे. आणि झालं दुसऱ्या दिवशीपासनं शाळेची पिशवी उचलायच्या आधी वडिलांना वंदन करावं आणि शाळेत निघावं. आता पहिल्या दिवशी जरा ते मागे झाले, मला आज नमस्कार का करतोय, मला तुम्हाला आज नमस्कार करावा असा वाटला. दप्तर घेऊन शाळेत गेलाय. अहो असं 5-6 दिवस झाले आणि ह्या वडिलांच्या मनात विचार यायला लागला की हा मुलगा आपल्याला दररोज नमस्कार करतोय, पण हा नमस्कार घेण्याची पात्रता आपल्या अंगी आहे का. आणि हा विचार मनात घोळत 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 आपण त्या नमस्कारासाठी पात्र व्हायला पाहिजे, म्हणजे आपलं वागणं हे चांगलं असायला पाहिजे, सदाचारी असायला पाहिजे. म्हणजेच आपण मुलासमोर जो तमाशा रात्री करतो तो करायला नाही पाहिजे. म्हणजे एका नमस्काराने त्याच्या वडिलांचं मत बदललं. म्हणजेच गुरूंनी सांगितलेला उपाय केलाय आणि दुराचारी असणारे बाप वडील हे सदाचाराकडे त्या मार्गाला लागलेत आणि हळूहळू त्यांचं व्यसन हे सुटलंय. मग असे कितीतरी आपल्याला नारद मुनी आणि यांचं वाल्या कोळ्याचं उदाहरण माहितीये की किती दुराचारी होता हो, की 7 रांजण त्याचे भरलेले होते, की एक हत्या केली की एक खडा टाकावा, असे 7 रांजण भरले होते खड्याने. म्हणजे किती त्यांनी पापी दुराचारी होता. पण क्षणभर नारदांची संगती झाली आणि खरोखरच जीवनामध्ये हा वळणबिंदू आलाय. कारण त्यांनी काय सांगितलं की तुझ्या या पापामध्ये तुझे स्त्री पुत्र हे आहेत का विचारून ये, तू त्यांच्यासाठी करतोयस असं म्हणतोयस ना. आणि खरंच असं विचारायला गेला आणि ते म्हणतात की तुमची जबाबदारी आहे, कुठल्या पैशाने आमचं पोट भरायचंय, त्या पापात आम्ही सहभागी होणार नाही असं स्पष्ट सांगितल्यानंतर नारदांना शरण गेले आणि गुरुमंत्र मिळालाय. अहो राम राम सुद्धा म्हणता येईल, पण सद्गुरू असतात ते बरोबर मार्गावर आणतात. ते म्हणतात राम राम नाही ना म्हणता येते तुला, उलट म्हण, मरा मरा, तेच देवजन्मवर केलायस ना, मरा 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 म्हण, मग आपसुकच राम शब्द तयार झाला. म्हणून कितीही दुराचारी जरी असला तरी सुद्धा तो मनुष्य संत कृपेने त्वरित उद्धरून जातो, असे हे संत असतात. म्हणून संतांच्या ठिकाणी आपण लीन व्हायचं असतं, त्यांची सेवा करायची असते आणि त्यांच्या बुद्धीची परीक्षा घेऊ नये. बऱ्याच जणांना अशी सवय असते की खरंच हे संत आहोत, खऱ्या संतांची परीक्षाच घेऊ नये. खरी माहिती विवेकानंदांसारखे वेगळे विरळ आहे, पण आपण विवेकानंद आहोत का हा विचार करायला पाहिजे. म्हणून संतांची परीक्षा घ्यायची नाही, उलट त्यांच्या सहवासामध्ये आपलं आचरण सुधारा. आपल्याला सन्मार्गावर नेणारे हे संत असतात. म्हणून संतांच्या ठिकाणी संत संगती ही आपल्याला सतत आयुष्यामध्ये मिळावी. कारण संत संगती कधी मिळते हो, पूर्व पुण्य असता गाठी, तै होय संत भेटी. कितीही तुम्ही प्रयत्न केले तरी संतांची भेटी होईल असं नाही, तर ते तुमचं प्राक्तन जर असेल तरच तुम्हाला संत भेटी होत असते. आणि अशा संतांची भेटी व्हायचं असेल तर त्यांची आपण वाट बघायला पाहिजे. म्हणून निशिदिनी अखंडित नामा त्यांची वाट पाहिजे. काही ठिकाणी वास आहे म्हणजे त्यांचा सहवास, असं पण काही ठिकाणी पाठभेद आहे. अखंडित नामा त्यांची वाट पाहिजे, निशिदिनी ध्याये सत्संगती. मग स्वतः संत असून सुद्धा जे सत्संगतीचा अत्यंत ओढा धरतात, म्हणजे सत्संगती ही किती श्रेष्ठ आहे हो. मग अशी सत्संगती जर आपल्याला हवी असेल तर आपण संतांना शरण जायला पाहिजे. कारण संत हे कधीही सज्जनत्व सोडत नाही. जसं चंदनाच्या झाडाला नाग हे वेटोळे घालून बसलेले असतात, म्हणजे नागाच्या विषाच्या फुटकाराने उष्णता बाहेर पडते, पण त्याचा परिणाम चंदनावर होतो का? चंदन हे शीतलच राहतं. तसं सज्जन संत हे असेच असतात. कितीही आपण दुराचारी असलो तरी सुद्धा
ते आपल्याला सन्मार्गावर आणत असतात आणि आपलं हितच ते करत असतात. म्हणून असे संत आपण ओळखायला शिकावं. नाहीतर परीस आपल्या हातात आला तरी आपल्याला समजत नाही आणि ते संत येऊन गेले की मग आपण जागे होतो. हा पश्चात्ताप बरोबर नाही. म्हणून पश्चात्तापापेक्षा आधीच आपण त्यांची लक्षणं ओळखूया. ते किती प्रसन्न वदनी आहेत हे आपण जाणूया. आणि हे अकारण प्रसन्न असतात बरं का. आणि दुसऱ्याच्या सुखाने सुद्धा सुखी होणारे असतात. हे त्यांचं दुसरं लक्षण सांगितलं. आपण दुसऱ्याच्या दुःखाने दुःखी होतो पण सुखाने सुखी होतो का? म्हणजे आपण बरोबर त्यांचं अभिनंदन करू. गाडी घेतली वाटतं, वा वा वा, त्यांच्याकडे वाली गाडी आपल्याकडे नाही, असं घरात तरी आपण म्हणणार. म्हणजे पूर्णपणे आपण सुखी, त्यांच्या सुखामध्ये सुखी होत नाही, आनंदी होत नाही. पण संत मात्र दुसऱ्याच्या दुःखे दुखावे, दुसऱ्याच्या सुखे सुखावे असे संत असतात. आणि म्हणूनच त्यांना ब्रह्ममूर्ती म्हटलंय. कारण भगवंत हा आनंदाचा कंद सांगितलाय. मग भगवंताचीच मूर्ती असणारे हे संत असतात. म्हणून त्यांना ब्रह्ममूर्ती म्हटलेलं आहे. आणि असे हे ब्रह्ममूर्ती संत जगामध्ये अवतार घेतात आणि समाजाची घडी ही व्यवस्थित बसवतात. बघा, तुलसीदासांनी, भावार्थ रामायण लिहून नाथांनी, अनेक संतांनी ही समाजाची घडी विस्कटलेली होती ती पुन्हा नीट केलेली आपल्याला दिसते. म्हणून जो समाज दिशाहीन होतो त्या समाजासाठी कार्य करणारे हे संत असतात. आणि म्हणून अशा संतांची संगती आम्हाला मिळावी म्हणून आपण सतत त्या भगवंताजवळ हेच मागणं मागूया की अखंडित आम्हाला संत संगती मिळू दे आणि त्यांचा सहवास आम्हाला मिळू दे, की जेणेकरून आमचा जो देह आहे तो कृतार्थ होईल, आम्ही मोक्षप्रद होऊ. असं म्हणून मूळ पद्यामध्ये त्याला नामदेव महाराज हेच सांगतात. ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले, ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले,
नाही तुझा
नाथांच्या वाड्यामध्ये दररोज संध्याकाळी कीर्तन प्रवचन चाले आणि अनेक जण ते श्रवण करण्यासाठी येत असत. आणि अशाच ह्या भक्तांच्या मेळ्यामध्ये एक साध्वी सुशीला, वय असेल 25 वर्षाचं असेल, पण मनाला शांत करण्यासाठी म्हणून नित्य नियमाने ती नाथांच्या वाड्यावर श्रवण करण्यासाठी येत असते. आता पहिल्यापासून यायची बरं का, मध्येच कधीतरी यायची नाही. सुरुवातीपासून यायची, आपलं आसन बरोबर घेऊन यायची आणि ठराविक जागी बसून ते श्रवण करायचे. आता पुण्यामध्ये नारद मंदिरात जागा ठरलेल्या आहेत पण कसं नाही, कोण खांबाजवळ कोणाला लागतं, भिंतीजवळ कोणाला लागतं, जागा गेली ना की असे बघत राहतात. असं ते नाही येत तसे, जी रिकामी खुर्ची असेल तिथे बसतात. तर अशी ही सुशीला यायची, आपलं आसन घालून बसायची आणि ठराविक जागी बसायची की नाथांचं समोर दर्शन, त्यांचे आपल्याला नीट श्रवण करता येईल आणि एक चित्ताने ती ऐकायची. आणि ते ऐकता ऐकता तिच्या डोळ्यावरून यायचा, डोळ्यामध्ये पाणी. आता नाथ तिच्याकडे दररोज बघतात. ते म्हणतायत की कथेमध्ये समर्थून जाणं आणि पाणी डोळ्यात येणं ही गोष्ट वेगळी, पण तिच्या डोळ्यात पाणी येतंय ते आपल्या कथेमुळे नाही, एवढं नाथांनी जाणलं. आणि उद्धवाला सांगितलंय, त्या बाई त्या बसलेत ना, त्यांना निरोप दे की नाथांनी भेटायला बोलवलेला आहे. आणि उद्धवानी त्या सुशीलेला निरोप दिला. आता नाथांनी बोलवलंय, आतमध्ये गेली आणि चरणावरती अहो नाथांचा स्पर्श झालाय आणि सगळं अनुभवलं. नाथांनी विचारलंय, बाळ काय दुःख आहे तुला, असं विचारलंय. आणि अजूनच दुःखाला दूर झालाय. पण
आणि मुखातून शब्दच फुटेना, दुःखाला वाचा फोडता येईना, इतकी गदगद झाली आहे मनामध्ये. आणि गिरिजाबाई सुद्धा कोण असली नाथांच्या पाया पडली, चांगली सधन घरात दिसते, कारण अंगा खांद्यावरती दागदागिने होते, उंची वस्त्र होती. आणि नाथ तिला सांगतात की बाळ, मी तुझा वडील आहे असं समजून तू सांग बरं मला. आणि गिरिजाबाई आल्यानंतर चिरवांगी गिरिजाबाईकडे गेली. गिरिजाबाईंनी तिच्या पाठीवरनं हात आणि ती नाथांना सांगते की आज मला घरी जायला उशीर होतो, पण तुम्ही मला असं विचारलं ना, त्याच्यातच माझा अर्ध दुःख कमी झालं आहे. तर उद्या प्रवचनाच्या आधी मी येते आणि माझं मी दुःख तुम्हाला सांगेन. आणि वंदन करून दुसऱ्या दिवशी सांगितल्याप्रमाणे प्रवचनाच्या आधी नाथांना भेटायला गेली. आणि ती सांगते, श्रीमंत घरची श्रीमंत घरची सुनमी, समाजा प्रतिष्ठा ती मोठी. अहो, मी श्रीमंत घरची सून आहे, समाजामध्ये मला मोठी प्रतिष्ठा आहे. सासूरवास नाही. बरं, सासूरवास आहे का? सासूरवास करायला सासूच नाही आहे. मी घरात म्हणीन ते सगळं होत आहे, पण तरी मी दुःखी किती मनी आहे. पण तरी सुद्धा एक दुःख माझ्या मनात सतत चलतं. आणि आपली कहाणी सांगायला सुरुवात केली की त्या देशमुखांची मी सून, पण माझे पतिराज अतिशय बाहेर ठरी आहे. अहो, त्यांचा दिवस होतो उजाडते ते संध्याकाळी 4 वाजता. उठून स्नान करावं, जेवण करावं आणि आवरावर करून, म्हणजे आवरावर करून म्हणजे काय, दागदागिने घालावे, चांगली उंची वस्त्र नेसावी, अत्तर लावावं, हातामध्ये सायलीचा वगैरे मोगऱ्याचा गजरा घालावा आणि माडीवर पूर्ण रात्र तिथे काढता. माझ्याकडे साधा प्रेमाचा शब्द नाही, कटाक्ष नाही. यदा कदाचित आमची नजरानजर झाली तर माझ्या पदरी फक्त तिरस्कार येतो. तरी सुद्धा मी पतिव्रता म्हणून हे मी सगळं सहन करते. पण परवा अशी गोष्ट झाली की सकाळी 4-4:30 दार वाजले आणि म्हणून मी दार उघडायला गेले, तर एका गणिकाच्या सेवकाने यांना घरामध्ये सोडलं आणि लाथ मारली आणि सांगतोय की उद्या स्वतःच्या पायाने घरी चालत येणार असलास तर आमच्या गाडी चढ. म्हणजे माझ्या पतीने मला धुतकारलं तरी चालेल, पण एका यचकिंचित गणिकेच्या नोकराने यांना लाथ मारावी, हे दुःख मला खूप आहे. याच्यावर काही उपाय करता येईल का? बरं, मी यांना दुसऱ्या दिवशी म्हटलं की आपला मोठा व्यवसाय आहे, तुम्ही आपली पेढीवर बसा, पण मला ते सांगतात की तू फक्त या घरामध्ये धर्मपत्नी म्हणून तुला आणलेली आहे, बाकी तू मला शिकवायच्या भानगडीत करू नको. काय करूया? तेव्हा नाथांनी तिचं सगळं शांतपणे ऐकून आणि ते म्हणतात, मुली, जसं तू हे मला सांगितलंस ना, जसं मी ऐकलं, तसं श्रीनिवास सुद्धा ते ऐकतोय. बरं, तोच त्याच्यावर काहीतरी उपाय काढेल. तू शांत चित्ताने घरी जावं. प्रवचन सुरू झालंय आणि नाथांवर विश्वास ठेवून ती प्रवचन झाल्यानंतर घरी गेली. नाथांनी उद्धवाला बोलवलंय आणि म्हणतायत की उद्धवा, तू दररोज गंगा तीरावरती स्नानाला जातोस ना गोदागंगेवरती, तर येताना काय काम करायचंय की या श्रीमंतांच्या घरामध्ये जायचं, तिथे मोठ्यांना हळी द्यायची की नाथांचा नमस्कार सांगितलाय हो तुम्हाला नाथांनी, असं मोठ्यांना बोलायचं आणि प्रणिपात म्हणजे दंडवत घालायचंय.
हा उद्धवानी हा परिपाठ चालवलाय की गंगा तीरावरती गोदेवरती जावं, स्नान करावं, येताना ह्या श्रीमंतांच्या घरामध्ये जावं, नाथांनी तुम्हाला नमस्कार सांगितलाय हो, अशी हळी द्यावी, दंडवत घालावा आणि निघून यावं. आता हे ऐकायला तो जागा असायला पाहिजे ना, पण आजूबाजूचे लोक ऐकताय आणि होता होता नाथांनी उद्धवाला का इथे पाठवलाय, काय प्रयोजन, आणि ह्या श्रीमंतांकडे कशाला पाठवलाय, जो दुराचारी आहे, दुर्व्यसनी आहे. तेव्हा ती लोक पण सकाळी जमायला लागली, पण उद्धवाला विचारलं तरी उद्धवाने काही सांगितलं नाही. मग आपापसात लोक चर्चा करायला लागतात आणि जेवढी लोक जास्त तेवढा आवाज जास्त. आपण फोनवर बोलतो तेव्हा आपण विचारतो की बाहेरच का तो इतका आवाज बाहेरचा येतोय, तसं झालं. आणि लोकांच्या आवाजाने या श्रीमंतांना जाग यायला लागली आणि उठून बघतोय तर तो म्हणतोय, आणि हा जो नमस्कार करायला येतोय तो अजून एक मूर्ख. मी त्याला जरी शिव्या घातल्या तरी त्याच्या नियमात काही बदल होत नाहीये. असे कोण आहेत हे नाथ? आणि असं दररोज प्रणिपात हा उद्धव करतोय. आणि एके दिवशी हा श्रीमंत त्यावेळी जागा झालाय आणि तक्षणी त्या उद्धवाला विचारलंय की कोण आहे तुझा तो नाथ? समोर आण, म्हणजे 10 लाथा मारीन आणि एक सुद्धा दिली नाही असं सांगितलं. आणि हा निरोप नाथांना दिलाय उद्धवानी. आता नाथांनी सांगितलंय की उद्या तू जायचं नाही, मी जायचंय. आणि दुसऱ्या दिवशी नाथ गेले आणि नाथ तिथे म्हणतात, श्रीमंत मी नाथ तुम्हाला वंदन करतोय, हा माझा प्रणिपात. आणि त्या हळीनी हा श्रीमंत आपल्या खोलीच्या बाहेर आलाय आणि सज्जातनं बघतोय तर नाथ तिथे उभे आहे. अहो तुम्ही मला का नमस्कार करता? कोण आहे मी तुमचा? आपला तुमचा माझा काय संबंध? का तुम्ही मला झोपेतनं उठवता? असे अनेक प्रश्न नाथांना विचारले. अहो मी तुम्हाला दंडवत घालतोय आणि मी तुम्हाला इथे बोलवायला का आलोय? उठवायला मी तुम्हाला जेवणाचं आमंत्रण द्यायला आलोय. जेवणाचं आमंत्रण कशासाठी? अहो आम्ही असा नेम केलेला आहे की द्वादशीला एका दाम्पत्याला देवाला बोलवावं आणि मी तुम्हाला त्याच्यासाठी बोलवायला आलो. पण काय संबंध काय? अहो तुम्ही जाणत नसाल, पण कन्या आनियनी सुशिला, कन्या आणि त्यामुळे तुम्ही माझे जावई झालाय. आणि म्हणून जावई कसा असतो? मुलगी आणि जावई विष्णू आणि लक्ष्मीचं रूप असतं. म्हणून आपल्याला देवाला बोलवायला आमंत्रण करायला आलं. हा श्रीमंत म्हणतो आमचं प्रस्थ बड आहे, आम्हाला सगळं छान शौकी लागतं, मला
तुम्ही आणायला पालखी पाठवली पाहिजे, अमकं करायला पाहिजे, पायघड्या घालायला पाहिजे. नाथ शांतपणे म्हणतात सगळं मी करेन, पण आपण आमच्याकडे येण्याची कृपा करा. आता सुशीला जी बघतीये तिला वाईट वाटतंय की नाथांसारख्या असंत सज्जनाला असा हा अद्वा आपला पती बोलतो. पण नाथांच्या नुसत्या दर्शनाने सुद्धा मनोवृत्तीमध्ये बदल झाला आणि त्यांनी विचारलं कधी यायचंय. आता सुशीलाला आनंद झालाय की निदान हो तरी म्हणाले, त्यातल्या त्यात सूट. आणि नाथ म्हणतात शुक्रवारी यायचंय आणि शुक्रवारी येईल असं नाथांना सांगितलंय, पण पुन्हा थांबवतोय. माझा दिवस 10:30 वाजता सुरू होतो, मग मी 11:30ला येईल. ते जो ते म्हणेल त्याला नाथ हो म्हणतात. आणि शुक्रवारी नाथांनी पालखी पाठवली, पायघड्या घालून त्यांना पालखीमध्ये बसवून आणलंय. पालखीच्या मागे सुशीला आली आहे. वाड्यावर आल्यानंतर गिरजाबाईंनी औक्षण केल्या, दूध पाणी पायावर घातलंय आणि दोघांना सन्मानाने आता घरामध्ये गेले, हातपाय धुतले आणि देवघरामध्ये जाऊन दर्शन घेतले. आणि नाथ म्हणताय की आमच्याकडे सोळ्यानी जेवायला बसतात. हा म्हणतो मी सोळ आणलं, मी दिले तर नेसू ना मी, कारण सोळं नेसतात येत नव्हतं हल्ली नाडीच. आणि नाथांनी सोळं नेसलं, दर्शन घेतले आणि तीर्थ हातामध्ये घेतलंय. तीर्थ प्राशन करतो आणि त्या तीर्थाचं जल जे होतं, हात ओला होता डोळ्याला. आता पंगत बसलेली आहे, पण ते जल डोळ्याला लागलं आणि नाथांच्या ठिकाणी काय दिसू लागलं. रूप सावळे सुंदर कानी कुंडल मनोहर, रूप सावळे सुंदर कानी कुंडल मनोहर, सोनसडा वैजयंती, सोनसडा वैजयंती, सोनसडा वैजयंती कासिनी, रूप सावळे सुंदर कानी भगवंताचं दर्शन झालंय. इथे नाथ पाटावर बसले होते आणि पुन्हा डोळे दिसतोय आणि बघतोय, पुन्हा तेच रूप दिसतंय आणि नाथांना हा फरक कळलाय. आणि नाथ म्हणताय जे तुम्हाला दिसलं ते खरंच आहे, पण ही कृपा कोणाची हे सांगू का. शेजारी बघा तुमच्या, आणि म्हणून जिथे पत्नी बसलेली होती तिथे बघतोय तर साक्षात रुक्मिणी देवीचं दर्शन झालंय. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके, शरण्ये ब्रह्मते गौरी नारायणी नमोस्तुते. नाथ तिला त्याला सांगताय की ही सगळी कृपा तिच्यामुळे झाली. ती तुमच्यावर अतिशय प्रेम करते आणि तिच्या मनामध्ये ती अत्यंत पतिव्रता आहे. आणि जेव्हा गणिकेच्या नोकराने तुम्हाला लाथ मारून पाठवलं ते तिला त्रास झाला आणि ते दुःख तिने मला सांगितलं. म्हणजे मला शरण यायच्या ऐवजी तिला शरण जा, तिचं सामर्थ्य, तिचं पातिव्रत्य श्रेष्ठ आहे. आणि नाथांनी असं सांगितलंय आणि सुशीलेच्या पाया पडायला गेलाय. सुशीला चटकन पानावरनं उठली आणि छे नाथ असं भलत करू नका बरं. हा अमृत क्षण आपल्या जीवनात कोणामुळे आलाय, तो या नाथांमुळे आलेला. म्हणून आपण दोघं जण त्यांना अनन्य शरण जाऊया आणि आपलं पुढचं जीवन हे सुद्धा चांगलं मंगलमय होऊ दे अशी त्यांना प्रार्थना करू. आणि दोघे जण नाथांच्या पायावरती लोटांगण घालताय. म्हणजेच आपण पूर्वांगामध्ये जे बघितलं की होका दुराचारी विषयी असत संत कृपेत वरित. नाथांनी काय हो केलं, फक्त उद्धवाबरोबर दंडवत पाठवलं. पण त्यांनी सुद्धा, कारण पाठवणारे नाथ होते ना, आपल्यासारख्या सामान्यांचा प्रभाव पडणार नाही, पण तो नाथांचा प्रणिपात होता. आणि नाथांचा नुसता स्पर्श झाला आणि विषय वृत्ती जी होती ती चांगली झाली. म्हणून
असे संत आपल्या सुद्धा जीवनात आले तर आपल्या सुद्धा जन्माचे सार्थक होऊ शकतं. हेच आपल्याला मूळ पद्यामध्ये नामदेव महाराज सांगतात. ब्रह्ममुनी Thank you.